नमस्कार सगळ्यांना. आज आपण बघणार आहोत पापड कसे सरळ व पातळ बनवायचे, यासाठी सोप्या टिप्स अँड ट्रिक्स. त्यासाठी मी 1 किलो पापडचा आटा घेतलेला आहे. हा विकतचा आटा आणलेला आहे मी. तुम्ही हवं तर घरीसुद्धा बनवू शकता. त्यानंतर थोडं थोडं पाणी घालून मी छान मळून घेतलेलं आहे पीठ. थोडंसं पीठ मी पहिलाच साईडला काढून ठेवलेलं आहे, कारण नंतर आपल्याला पापड लाटताना ते लागणार आहे. पापडाचं पीठ केव्हा पण घट्ट मळून घ्यायचं, कारण ते भिजलं की पातळ व्हायला सुरू होतं व आपले पापड पातळ झालं की पीठ लाटताना खूप प्रॉब्लेम्स येतात. पीठ मळून झाल्यानंतर त्याला थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे मी. त्याचे 2 गोळे बनवून एका प्लॅस्टिकच्या कॅरीबॅगमध्ये ठेवून दिलेले आहेत 2 तासासाठी. 2 तासानंतर आपल्याला पापड लाटून घ्यायचे आहेत. तोपर्यंत पीठ छान भिजते. पीठ मळून साईडला ठेवल्यानंतर मी बाकीची कामं आवरून घेतली. त्यानंतर ज्या कॅरीबॅगमध्ये मी पीठ ठेवलेलं होतं त्याच्यातले थोडंसं पीठ मी काढून चेचून घेतलेलं आहे. चेचलेल्या पिठाचे आपण थोडे थोडे बारीक गोळे करून घ्यायचे आहेत. ज्या साईजचे आपल्याला पापड आवडतात त्या साईजचे तुम्ही गोळे बनवून घ्या. याच प्रकारे आपल्याला छान पीठ चेचून घ्यायचं आहे व राहिलेलं पीठ परत आपल्याला प्लॅस्टिकच्या बॅगमध्येच ठेवायचं आहे. पीठ छान चेचून घेतल्यानंतर एक लांब लुई करून घेतलेली आहे व दोऱ्याच्या सहाय्याने मी छान एक साईजचे पापड बनवण्यासाठी एक साईजच्याच गोळे बनवून घेतलेले आहेत. त्यामुळे एक साईजचे पापड छान बनतात. तुम्ही सगळ्यांनी घरच्या घरी पापड आता बनवले असतीलच. नेक्स्ट टाईम जेव्हा तुम्ही बनवता तेव्हा या ट्रिक्स वापरा, तुम्हाला खूप उपयोगी पडतील. त्यानंतर मी अशा छोट्या छोट्या गोळ्यांच्या छोट्या छोट्या माली करून घेतलेल्या आहेत व सुकट ठेवलेलं आहे एका प्लॅस्टिकच्या कॅरीबॅगवरती. यामुळे आपल्याला तेलाचा वापरसुद्धा जास्त लागणार नाही. छोट्या छोट्या माली आपल्याला लाटून घ्यायच्या आहेत व त्या सुकल्यानंतर आपल्याला पातळ करायचं आहे, पापड लाटून मोठा करायचा आहे. म्हणजे तेलाचा वापरसुद्धा कमी होईल व पापडसुद्धा आपला छान लाटला जाईल व पापड वाकडसुद्धा होत नाही या पद्धतीने जर आपण पापड केले तर. थोडंसं पीठ लावून आपल्याला सगळे छान पापड लाटून घ्यायचे आहेत. तुम्ही बघू शकता अगदी हलक्या हाताने छान पापड लाटून घ्या व तेलाचा वापरसुद्धा मी खूप कमी प्रमाणात केलेला आहे. पापड अगदी छान पातळ लाटून घ्या, म्हणजे खातानासुद्धा तो छान लागतो आहे. याच प्रकारे सगळे पापड लाटून घेतलेले आहेत. तुम्ही बघू शकता अगदी पातळ छान पापड झालेला आहे. त्यानंतर 2 तासासाठी आपल्याला पापड सुकत घालायचे आहेत. 1 तास झाला की आपण पापड हा उलटा करायचा व त्यास दोन्ही साईडनं वाळवून घ्यायचा आहे. 2 तासानंतर एका टोपल्यामध्ये सगळे पापड भरून एक रात्र तुम्ही किंवा एक दिवस तुम्ही फॅनच्या खाली सुकत ठेवलं तरी चालेल. त्यानंतर मी तुम्हाला पापड तळूनसुद्धा दाखवलेले आहे. अगदी छान कुरुम कुरुम असा पापड रेडी आहे. टिप्स आवडल्या तर नक्कीच मला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. अशाच तुमच्यासाठी मी टिप्स घेऊन येत राहीन. सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. हॅव अ नाईस डे. बाय बाय.